भाजपा आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा पोलिसांना धमकी दिली आहे। राज्यातील कथित लव जिहादच्या प्रकरणावर भाष्य करताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं। सरकार हिंदूंचं असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, त्यामुळे मस्ती कराल तर बायकोला फोनही लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू असा इशाराच त्यांनी पोलिसांना दिला। गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी काही मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही। सत्ताधारी भाजप आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा मुजोरीची भाषा केली आहे। भर सभेतून पोलीस अधिकाऱ्यांना दम भरलाय। नितेश राणेंच्या नेतृत्वात सांगलीच्या पलूसमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। त्यानंतर सभेतून पोलिसांना त्यांनी धमकी दिली। सरकार हिंदुत्वाने आहे, गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी काही मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही। काही डिपार्टमेंटल्या अधिकाऱ्यांमुळे पोलीस डिपार्टमेंट पोलीस खात्याचं नाव खराब होतं। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत, त्यांचं नाव खराब होतं। म्हणून अशा काही सडक्या आंब्यांना त्या पद्धतीचा इशारा दिलेला आहे। त्यांनी वेळेत सरळ व्हावं, जेणेकरून हिंदू समाजाला होणारा त्रास हा कमी होईल। नितेश राणेंनी पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावरून संताप बघायला मिळतोय। अकोल्यात असताना त्यांना महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या रोषाला सामोरं जावं लागलं। नितेश राणे यांचा ताफा अकोल्यामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले। हे वक्तव्य त्यांचं म्हणणं असं होतं की लँड जिहाद आणि लव जिहादला सपोर्ट करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हे वक्तव्य होतं, पण त्यांनी प्रत्येक पोलीस कर्मचारी याला अशा ठिकाणी बदली करून देणे हे ट्रोल करणं चुकीचं आहे। या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। पोलिसांना धमकी देण्याची भाजपा आमदार नितेश राणे यांची ही पहिलीच वेळ नाहीये। याआधी त्यांनी आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय असं वक्तव्य करत इशारा सुद्धा दिला होता। आता यापुढे मालशरस भरून एकच फोन आले पाहिजे ते नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलिसांना मागे लागलाय वाचवा। झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका। झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो। पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका, माझं काही वाकडं करू शकणार नाही। आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला लोकांना। त्या टिप्याची तुम्ही लाल करत बसला, तू त्या टिप्याची मला फोटो आणला तर थुकीन झाल्याच्या तोंडावर काही कोण करू शकणार नाही। मला काय करून द्या पोलिसांना, मला भाषण रेकॉर्ड काय नाही, जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही, काय करू शकणार। आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार, राहायच्या जागेवर सांगा तुम्हाला। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा आमदार नितेश राणे गेल्या काही काळात चांगलेच आक्रमक झालेत। लव जिहाद लँड जिहादच्या मुद्द्यावरून राज्यभरात मोर्चे सभा घेताना दिसतायत। मात्र आपल्या भाषणातून ते पोलिसांना टार्गेट करत असल्यानं संताप व्यक्त होतोय। मी नितेश राणेंसारख्या लहान पोरांवर बोलत नाही हे खूप वेळा सांगून झालंय, परंतु गृहमंत्री असणाऱ्या फडणवीस साहेबांनी त्यांच्या शाउटिंग ब्रिगेडला आवरण्याची गरज आहे। गृहमंत्री फडणवीस साहेबांना जर भविष्यात कुणी बुडवलं तर ते चित्रा वाघ, रवी राणा, नवनीत राणा किंवा नितेश राणे यांच्यासारखी शाउटिंग ब्रिगेडच बुडवायला कारणीभूत ठरेल, याचं त्यांना भान असावं। जनता अशा व्यक्तीला कुठे पाठवायचं हे 2 महिन्यांनी कळेल, कारण ही सत्तेची गरमी, सत्तेची मस्ती असे बोलायला लावतात। खरं तर मीडियाला माझी विनंती असणार आहे की अशा व्यक्तीला किती आपण त्या ठिकाणी प्रसिद्धी द्यायची। काय हे की हे सेमड्या पोट्ट्याला आपण खूप जास्त महत्त्व देऊ लागले। हे म्हणजे इतकं त्याला इतकं जास्त आपण त्याला महत्त्व देऊ लागलेले आहे। आणि महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी एक
भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांची सेना आल्यानंतर ज्या प्रकारचे कम्युनल डिवाईड या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे, तर असंच हे यासारख्या लोकांमुळे तिथे खऱ्या अर्थाने एक चांगला पोलीस ऑफिसर असला असता तर त्याच्या थोबाडीत मारलं असतं, मारायला पाहिजे होतं. भाजपा आमदार नितेश राणे त्यांच्या वक्तव्यावर आणि कृतीवर ठाम दिसतायत. मात्र या वादग्रस्त वक्तव्यानं नाहक गृह खात्याची बदनामी होते आणि यातून पोलीस दलाच्या मनोबलावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळेच नितेश राणेंचे कान सरकारमधून कुणी का टोचत नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.